जुळे सोलापूर परिसरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून एलपीजी पंपावर पहाटेपासूनच रिक्षांची लांबलचक रांग लागल्याचे चित्र दिसून आले। गॅस उपलब्ध नसल्याने अनेक रिक्षा चालकांनी आपली वाहने पंपावरच उभी ठेवली होती। काही चालक घरी जाऊन परत आले तरी दुपारपर्यंत त्यांचा नंबर लागला नव्हता। शहरातील इतर काही एलपीजी पंप बंद असल्याने सर्वच रिक्षा चालक या एकाच पंपावर अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। दरम्यान एलपीजी गॅसच्या वाढत्या दरामुळे आधीच आर्थिक ताण सहन करणाऱ्या रिक्षा चालकांची स्थिती अधिक बिकट झाली आहे। गॅस महाग झाला आहे, त्यात तासनतास रांगेत उभे राहावे लागते। प्रवासी भाडे वाढवून देत नाहीत, मग आम्ही कमवायचे कसे, असा संतप्त सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केला आहे। या पार्श्वभूमीवर जुळे सोलापूर भागातील एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करण्याची तसेच पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। लोक भाडेवाढ देत नाही, 10 रुपये सुद्धा गॅस देण्यात रिक्षावाल्याची अशी परिस्थिती आहे। 50 रुपये गॅस लिटर गॅस होता आता 100 रुपये झाला आहे। काय करा सांगा? एक तर भाड्याच्या गाड्या 300 रुपये कटार कुठून द्यायचं? मी सिद्धराम बनसोडे बोलतोय, रिक्षा चालक। आता मी 6 वाजल्यापासून इथं उभारलेल्या रांगेत एलपीजी गॅसचा प्रॉब्लेम का सुटी नाही, कारण की आता सोलापुरात 2 ते 3 पंप आहेत आणि सध्याला बाकीचे पंप सर्व बंद आहेत। हे गहू गॅस म्हणून आहे आता इथं सध्याला येडू जोशी शाळेजवळ तुम्ही बघू शकता। हे पूर्ण रिक्षाची रांग आहे। 6 वाजता मी येऊन गेलेला आहे, उभारून कंटाळून परत मी घरी जेवण करण्यासाठी गेलतो। परत अजून एवढंच आहे, तेवढी लाईन आहे सध्याला। एलपीजी गॅसवरती काय तर तुम्ही निर्णय घेऊन आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, तुम्ही हेच विनंती करतो मी तुम्हाला। सरकारने काय तर तोडगा काढला पाहिजे याच्यावर, विनंती नाही करून कमीत कमी आमचं 8 ते 10 दिवसापासून प्रॉब्लेम आहे सुद्धा निघणं झाला याच्यावर। आणि पॅसेंजर पण पैसे वाढ देत नाही। 55 रुपये लिटर गॅस होता सध्याला, हे आता 85 रुपये लिटर झालेला आहे। 85 ते 83 रुपये लिटर झालेला आहे आणि पॅसेंजर का पैसे वाढ द्यायला तयार नाहीत, कारण की आम्हाला आहे ना घर चालण्याशिवाय तर पर्याय नाही आहे। कारण की आता आळपण बळ पण आम्हाला घेऊन चालवावंच लागतं। तरी सुद्धा आता 2 पॉईंट आहे त्यांच्याकडे चालवायचे, तर सध्याला त्यांनी एकच पंपाने एकच रिक्षाला भरू लागलेत त्यांनी।